भाजप नेत्या पंकजा मुंडे आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी प्रदूषण आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। गोदावरी नदीतील प्रदूषणावर बोलताना त्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी एचटीपी प्लांटचं काम सुरू असल्याची माहिती दिली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गावाचं सांडपाणी गोदावरीत जाणार नाही, यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार असून औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर प्रदूषण नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिले। नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येची प्रशासनाने दखल घेतली आहे। सुरू असलेली रस्त्यांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिली आहे। प्रशासनाने शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे। पावसाळ्यामुळे काम जे स्लो झालंय ते पावसाळ्यानंतर मला वाटतं फास्ट होईल। जे झालंय ते नक्कीच दुर्दैवी आहे, पण आता ते रस्ते लवकरात लवकर कंप्लीट करावे अशा शासनाच्या देखील सूचना। त्याच्यामध्ये त्या छोट्या छोट्या गावांचं सांडपाणी त्याच्यामध्ये जातं, बऱ्याच ठिकाणी उद्योगाचं पण पाणी जातं आणि त्याचा परिणाम होतो। त्यामुळेच एवढी गांभीर्याने बैठक घेतली। मी इथे म्हणून नाही, आता इथे कुंभमेळा आहे, पण जिथे नाहीये त्याही ठिकाणी हेच बैठक घेतो, कारण आता आपण त्या फेजमध्ये आहोत जिथे आपण सांडपाणी 100% ट्रीट करण्याच्या हिशोबाने आपण महाराष्ट्र प्लॅन करत आहे आणि आपल्या नद्या कशा कमी प्रदूषित होत जातील, त्या प्रदूषित आहे त्याच्यावर शून्यावर येणार नाही, पण ते टप्प्याटप्प्याने त्याचं प्रदूषण कमी कसं होईल याकडे आपला भर आहे।